आत्मा मालिक संस्थेच्या आत्मा मालिक इंटरनॅशनल भोजनालयात प्रसाद वाटप पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले विष्णू भाऊसाहेब बोढरे यांची महाराष्ट्र सुरक्षा दल MSF अर्थात महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समध्ये यशस्वीरित्या निवड झाली आहे। त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे आत्मा मालिक संस्था परिवारात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। विष्णू बोढरे हे सन 2018 पासून आत्मा मालिक इंटरनॅशनल भोजनालयात प्रसाद वाटपाची सेवा जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत होते। अत्यंत गरीब कुटुंबातून येऊन आत्मा मालिकमध्ये अत्यंत शिस्तबद्ध, सेवाभावी व नम्र स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीतच संस्थेतील सर्वांची मनं जिंकली। सेवा करत असतानाच त्यांनी आत्मा मालिक संस्थेच्या कमवा व शिका योजनेत प्रवेश घेतला आणि शिक्षणासोबत कठोर परिश्रम सुरू ठेवले। संस्थेत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे, शिस्तीच्या वातावरणामुळे आणि स्वतःच्या जिद्द मेहनतीच्या जोरावर तसेच प्रसादालयामधले असलेली शिस्त आणि संस्कार हा महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या यशास कारणीभूत ठरला। त्यांनी MSF भरती परीक्षेची तयारी केली। नियमित अभ्यास, शारीरिक सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर अखेर त्यांना यश प्राप्त झालं। विष्णू बोढरे यांचं यश आत्मा मालिक संस्थेच्या कमवा व शिका योजनेचं उत्तम उदाहरण असून ही योजना तरुणांना शिक्षणासोबतच रोजगाराची संधी देते, त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। विष्णू बोढरे यांच्या यशामध्ये त्यांच्या सहकारी कर्मचारी वर्गाचा मोठा वाटा आहे। यामध्ये प्रसादालय सुपरवायझर नितीन शिंदे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी देखील आनंद व्यक्त केला। या कामी आत्मा मालिक भरतीपूर्व केंद्राचे प्रमुख माननीय साईनाथजी वरपे सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। निवृत्त सैनिक सुधीर नाकाडे, चेतन गिरमे, हेमाकांत पाटील, प्रवीण पटारे सर यांचं देखील मार्गदर्शन लाभलं। या यशाबद्दल आत्मा मालिक संस्थेच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते विष्णू बोढरे यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी संकुल व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, हिरामनजी कोल्हे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते। प्रसादालय व्यवस्थापक नितीन शिंदे सर व त्यांचे सहकारी यांनी देखील विष्णू बोढरे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तसेच आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगे सर आणि सर्व शिक्षकवृंद यांच्या वतीनंही त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी विष्णू बोढरे आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आपली निवड कशी झाली, आपण प्रसादालयामध्ये आला त्यावेळीची परिस्थिती आणि आपण केलेलं काम याविषयी एकंदरीत काय सांगाल? आत्मा मालिक सर, सन 2018 या साली मी या ठिकाणी रुजू होतो। घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने मला या ठिकाणी बाबांच्या कार्याने ओढून आणले आणि विद्यार्थ्यांची जी सेवा केली आहे प्रसाद वाटपाची, ती अत्यंत प्रामाणिकपणे आणि चिकाटीने केलेली आहे। बाबांचा आशीर्वाद पाठीशी होताच। त्याच्यानंतर या ठिकाणी माझं सुपरविजन म्हणून निवड केली। आमचे प्रसादालयाचे व्यवस्थापक नितीन शिंदे सर, प्रसादालय प्रमुख भट साहेब यांनी खूप मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी सुपरविजन म्हणून निवड केली। पण आपल्या संस्थेचे अध्यक्ष मान्य सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि त्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून कमावा शुका ही योजना साहेबांनी या ठिकाणी सुरू केली। बरोबर। त्यानंतर मी कमावा शुका या योजनेमध्ये सहभाग घेऊन प्रशिक्षणाला सुरुवात केली। त्या माध्यमातून कठोर परिश्रम घेतले। सर्व माजी सैनिकांनी, संचालक साईनाथ वरपे सर यांनी खूप प्रोत्साहन केलं। नाकाडे सर असतील, गिरमे सर असतील, प्रवीण पटाडे सर असतील, हेमाकांत पाटील सर असतील, आमचे राऊरीचे सर खाटेकर मॅडम असतील, या सर्वांनी खूप मेहनत घेऊन आज मला जे फळ भेटलं आहे, या सर्वांचं फळ म्हणजे श्रमदान त्यांना जात आहे। साहेबांच्या मार्गदर्शनातून आज या ठिकाणी माझी महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स MSF या पदी निवड झालेली आहे आणि मी लवकरच मुंबई या ठिकाणी ट्रेनिंगसाठी रवाना होणार आहे। तरी सर्वांचे आत्मा मालिक शैक्षणिक क्रीडा संकुलाचे मनापासून आभार मानतो। त्यांनी केलेलं मला प्रोत्साहन, उत्साहित सर्वांचे मी ऋणी राहील। आत्मा मालिक। अगदी बरोबर आहे। प्रसादालयात प्रसाद वाटप करणारा कर्मचारी ते थेट महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समध्ये जवान म्हणून त्यांची निवड, हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे आणि या सगळ्या घटकांमध्ये त्यांना जे मार्गदर्शन लाभलेलं आहे त्याचा उल्लेख त्यांनी आता केलेला आहे। आणि निश्चितच इथे येणारा प्रत्येक जो घटक आहे, मग तो प्रसादालयातील कर्मचारी का असेना, तो या ठिकाणची सिस्टीम बघतो, या ठिकाणी शिकतो आणि पुढे जातो। हे आपल्या सर्वांसाठी आदर्श उदाहरण आहे। आत्मा मालिक, धन्यवाद। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या। मेहनत, शिस्त, चिकाटी असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही, असा संदेश विष्णू बोढरे यांच्या यशातून तरुणांना मिळतोय, असं साहेबांनी म्हटलंय।
त्यांच्या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांना युवकांना प्रेरणा मिळणार असून आत्मा मालिक संस्थेचं समाजासाठी कार्य अधिक दृढ होत असल्याचं दिसून येत आहे. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकम ठाण.